ह्या अळीचं एक वैशिष्ट्य आहे की अळी जन्मल्यापासून कोशावस्थेला जाऊपर्यंत स्वतःच्या 3000 पट वाढते, ती एवढी वाढ होती ती फास्ट. सांगलीच्या जीवन चिपरीकर यांना महाराष्ट्र सरकारने रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित केलंय. ऊस आणि द्राक्ष उत्पादनाला फाटा देत तासगाव तालुक्यातील कवठे एकंद गावात यांनी स्वतःची नवीन रेशीम वाट निवडली आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम उत्पादनाचा त्यांना चांगलाच फायदा होतोय. ऊसाच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत ना, आणि ऊसाचं कसं आहे, ऊसाचं वर्षातून एकदा उत्पन्न येणार तुमचं. रेशीम शेतीचं कसं आहे, तुमचं जर तुमची तुतीचे 2 प्लॉट तुम्ही केला तर प्रत्येक 1.5 महिन्याला तुमचं पैसे येतात तुमचे. आणि म्हणजे शेतकऱ्याला त्याचं आर्थिक हे बाजू स्ट्रॉंग करण्यासाठी खरोखर चांगला व्यवसाय आहे. कारण बरीच पिकं शेतीतली अशी आहेत की वार्षिक उत्पन्न देणार आहेत, आणि हे कंटिन्यू तुमचं हे चालू राहते पगार आल्यासारखं. 1.5 महिन्याला उत्पन्न येत राहते, त्यामुळं हा उत्पन्नाचा एक सोर्स चांगला आहे. पिकाची लागवड करताना भौगोलिक स्थिती आणि शेत जमिनीचा प्रकार विचारात घ्यावा लागतो. त्यानुसार उत्पादन खर्चात वाढ होते, पण रेशीम उत्पादन याला पूर्णपणे अपवाद आहे. हा म्हणजे ह्या धंद्याला पहिला आपल्याला तुती लागवड करावी लागते. तुती आणि त्याच तो पाला आणून कीटकांचं संगोपन करावं लागतं. त्यामुळं सगळ्यात जमिनीची बाजू म्हणजे कुठल्याही जमिनीत तुतीचं पीक येते. तुमची खडकाळ असू दे, खोल काळी जमीन असू दे, मध्यम स्वरूपाची जमीन असू दे, अगदी आता तर तुम्हाला सांगतो इकडं राधानगरी साईडला सुद्धा लोक तुतीचं म्हणजे हे करायला लागलेत, रेशीमचं उत्पादन घ्यायला लागले. त्यामुळं जमीन, हवामान ह्याचा काही प्रश्न तुम्हाला येत नाही. जे संगोपन करायचं आहे ते शेडमध्ये करायचं आहे आपण. त्यामुळं कुठल्याही भौगोलिक परिस्थितीतला शेतकरी रेशीम शेती करू शकतो. रेशीम उत्पादनात महत्त्वपूर्ण 2 भाग आहेत. पहिला, रेशीम कीटकांचं खाद्य असलेल्या तुतीची लागवड करणं. दुसरा, रेशीम कीटकांचे संगोपन करून प्रत्यक्ष रेशीम कोशांचे उत्पादन घेणे. प्रथम तुतीची लागवड आणि कीटकांसाठीच्या शेड बाबत सविस्तर जाणून घेऊयात. तुती लागवड आता मी मगाशी सांगितलं की कुठल्याही जमिनीत आपण करू शकतो, आणि ते अंतर सुद्धा आपलं ऊसासारखं बाबा 4.5x2 लावा, 6x2 लावा. जेवढं अंतर आपण जास्त ठेवू तेवढं पानांची क्वालिटी चांगली होणार. आणि ते झालं, तुती लागवड झाली, सगळं झालं, पाला आपण चांगला आणला. त्याच्यानंतर आपल्याला कीटकांचं संगोपन करण्यासाठी शेड पाहिजे आपल्याला. सर्वसाधारण 1200 स्क्वेअर फूट तुमचं शेड जर असेल तर तुम्ही 2 एकर तुती म्हणजे त्याच्यावर ते कीटकांचं संगोपन करू शकताय. तुतीचे खाद्य मुबलक उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष रेशीम कीटकांचे संगोपन करण्याची प्रक्रिया सुरू होते. कोणत्या स्थितीत रेशीम कीटक खरेदी करावेत, त्याचे दर काय आहेत, त्याची काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कीटक आपण शेडमध्ये आणले, मग तुम्ही 2 प्रकारे आणू शकताय. एक तयार चॉकी, म्हणजे 10 दिवसाचे तुम्हाला बाल्यावस्थामधले रेशीम अळी मिळणार. ते जर आणले तुम्ही तर म्हणजे ते 2 मोल्ट पास झालेले असतात. आता मोल्ट म्हणजे काय सांगतो, मोल्ट म्हणजे की कात निघण्याची अवस्था त्याची, म्हणजे रिन्यू होतात, ती कात निघते आणि फ्रेश होतात अळ्या. अशा 2 मोल्ट पास झालेल्या अळ्या आपल्याला चॉकी अवस्थेत मिळतात. तिथून पुढं ते कसं असते, अंडीपुंज ह्याच्यात त्याचं काउंटिंग असते. मग 100 अंडीपुंज तुम्हाला साधारण 4,000 4,500 रुपयाला मिळतात. 100 अंडीपुंज म्हणजे सर्वसाधारण 70,000 अळ्या येतात. त्यात 70,000 ते 1,00,000 अळ्या येतात. मग ते आपण आणल्या, चॉकी आणलं, त्याच्यानंतर 2 मोल्ट आपण सांभाळायचं त्यांना. म्हणजे किती दिवस सांभाळायचे, सर्वसाधारण चॉकी आणल्यापासून 3 ते 3.5 दिवस तुम्ही तुतीचा पाला घातला त्यांना, सकाळ संध्याकाळ घालायचं त्यांना. मग त्याच्यानंतर 1 मोल्ट बसतो. त्याच्यानंतर म्हणजे मोल्ट बसल्यानंतर ते काय खात नाहीत, शांत बसतात ते, असं एक 36 तास बसतात. त्याच्यानंतर 4 ते 4.5 दिवस त्यांना खायला घालायचं, परत तुतीचा पाला घालायचा. त्याच्यानंतर अनेक मोल्ट बसतो, तो 48 तासाचा असतो. आणि त्याच्यानंतर शेवट टप्पा येतो. हा जो शेवट टप्पा आहे, त्या शेवट टप्प्यामध्ये जवळजवळ 80% पाला ते खातात. पहिला 20% खाल्लेला असतो त्याने. आपलं जे टोटल पाला संपणार आहे
त्यातला 80% पाला हा शेवटच्या टप्प्यात, म्हणजे शेवटचे 6 ते 7 दिवस. रेशीम कीटकांचे संगोपन शेडमध्येच केले जात असल्याने वातावरण मेंटेन ठेवणे सोपे जाते. त्यासाठी जीवन यांनी काही खास उपाय देखील केलेत. आता उन्हाळ्याचा पिरियड चालू आहे, तर आता बाहेर आपण टेम्परेचर बघतो 38-39 पर्यंत टेम्परेचर गेले. पण थोडक्यात एक 1200 स्क्वेअर फुटात संगोपन आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण वातावरण मेंटेन करू शकतो. आता मी काय केले, पत्र्यावरती मायक्रो स्प्रिंकलर बसवलेत, परत साईडनं असं साड्या वगैरे सोडून त्यातनं ठिबक चालू ठेवले. त्यामुळं माझी ह्युमिडिटी आज जवळजवळ 60 पर्यंत राहते आणि टेम्परेचर कितीही वाढू दे 29-30च्या पुढे टेम्परेचर जात नाही. मग ह्याचा फायदा काय आहे, हा इतर पिकाला तुम्ही काय नियोजन करणार आहे ते ऑन द फील्ड शेतातच करावं लागणार आहे. ते हे कसं आहे, तुम्ही शेडमध्ये आणून करू शकता. त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचा आणि तुमच्या कीटक संगोपनाचा काही प्रश्न येत नाही. त्यामुळं म्हणजे वातावरणाच्या बदलाला जे आहे त्याचा स्वीकार करून आपण ही शेती करू शकतो. रेशीम कोशाला चांगला दर मिळतो. दर उतरल्यास सरकारने हमीभाव दिला आहे. त्यामुळे हमखास फायद्याचा आणि सुरक्षित म्हणून रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय. रेशीम व्यवसाय हा आपलं कॉटन म्हणजे कापसाचं वगैरे कॉटनचं जे उत्पादन आहे त्याच्यापेक्षा हा रिच मध्ये येतो. कारण बाजारात बघा तुम्ही, रेशमी वस्त्र काय स्वस्त नसतात. खादी थोडं त्या मानानं बघायला गेलं तर स्वस्त आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना एक पॉझिटिव्ह बाजू आहे की रिच मध्ये गणला जातो हा व्यवसाय. त्यामुळं कोशाचे भाव आहेत हे सर्वसाधारण कधी कमी होत नाहीत, आणि जरी कमी झालं तरी शासनानं हमी भाव दिलाय. 300 रुपयाच्या खाली जर दर गेला तर 300 पर्यंतची जी तूट आहे ती शासन भरून देणार तुम्हाला. हा. आणि शक्यतो आता मी 2 वर्ष झालं बघतोय की 500च्या खाली काही दर गेलेला नाही. रेशीम शेती करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील रेशीम उत्पादन झपाट्याने वाढत आहे. चांगली बाजू म्हणजे शासनाचं याला अनुदान आहे. एकटा जरी शेतकरी करत असेल, सिल्क समग्र योजना 2 म्हणून आता चालू झाल्या, त्यातून एकटा शेतकरी जरी एका गावात असेल त्याला अनुदान मिळते. पहिला असं नव्हतं. पहिला मनरेगा सिस्टीम होती आणि एका गावात किमान 5 ते 10 शेतकरी असतील तरच त्यांना अनुदान मिळत होतं. पण आता सरकारनं एक म्हणजे रेशीम विभागात वर अधिकारी थोडे चांगले आल्यामुळे त्यांनी निर्णय बदलले सगळे. जास्तीत जास्त आपल्या भागात विकास व्हावा, प्रोडक्शन वाढावं म्हणून त्यांनी नियम बदलले आणि सिल्क समग्र 2 म्हणून योजना आलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे एक चांगलं आहे की एकरी तरी 3.5 लाख रुपये अनुदान मिळते. त्यात तुमचं तुती रोपं लावण्याचं अनुदान मिळते, ठिबक केलं तर त्याचं अनुदान मिळते, रेशीमसाठी लागणारं जे साहित्य आहे त्याचं मिळते, आणि शेड बांधकाम असं मिळून एक सर्वसाधारण 3,57,000 रुपये असं काहीतरी अनुदान मिळते. द्राक्षाला दर मिळत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे नव्या समस्या उभ्या राहिल्यात. या प्रतिकूल परिस्थितीत या पिकांना बगल देत जीवन चिपरीकर यांनी निवडलेली रेशीम पायवाट इतर शेतकऱ्यांना आता खुणावत आहे. ब्युरो रिपोर्ट, संकेत पाटील, राईट अँगल, सांगली.